नमस्कार, मी रंगा सातवसे। तमाम बेस्ट कामगारांना माझं अभिवादन। आजच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री महोदयांसोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं मला काही महत्त्वाचे जे निर्णय झालेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे। येत्या 3 वर्षात 5000 बसगाड्या स्वमालकीच्या घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी कर्ज उभारणी केली जाईल किंवा अनेक ज्या शासनाच्या योजना आहेत त्याच्यातून हे पैसे उभे केले जातील। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता, या 5000 बसगाड्या स्वमालकीच्या घेण्याचा प्रश्न निर्णय झालेला असल्या कारणाने त्या 5000 बसगाड्यांवरती कृती समितीचं असं म्हणणं होतं की वेटलीज कामगारांना त्या 5000 गाड्यांच्या वरती सामावून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी तत्वतः मंजुरी देऊन त्यांच्या वयोमर्यादेमध्ये आणि त्यांना अनुभवासाठी 10 मार्क देण्याचं ठरवलेलं आहे। हा फार मोठा विजय आहे। त्याचबरोबर याच कामगारांच्या अनुषंगानं समान कामाला समान वेतनाचं सूत्र ॲक्शन कमिटीने त्यांच्यासमोर मांडणी केली। त्याच्यामध्ये त्या मांडणीमध्ये की कंत्राटदार फक्त 21000 देतोय, बेस्ट कामगाराला साधारणतः 36 आणि 38000 मिळतात आणि बेस्ट उपक्रम 55 आणि 57000 वसूल करतात। त्या पार्श्वभूमीवर ती महाराष्ट्र शासन आपली जी भूमिका आहे ते त्या 15 दिवसात तपासून घेईल, कायदेशीर बाबी तपासून घेईल आणि त्याच पोटी की ही मागणी त्यांनी मान्यच केलं आहे की कायदेशीर तरतूद असल्या कारणानं ती आपल्याला मान्य करावी लागेल असं माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आणि त्याच पोटी मग वेटलीज कामगारांना 2000ची अंतरिम वाढ ही मिळालेली आहे। दुसरं अतिशय महत्त्वाचं जे रिटायर्ड कामगारांचं आहे त्यांची आतापर्यंत असलेली या वित्तीय वर्षामध्ये संपूर्ण देणी सर्वच निवृत्त कामगारांची देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देणार आहे। अर्थसंकल्प विलीनीकरणाबाबत माननीय महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे प्रधान सचिव असीम जी यांची एक समिती गठीत झालेली आहे आणि सर्व संबंधितांना त्यांच्यासमोर मांडणी करण्याची संधी मिळणार आहे आणि अर्थसंकल्प विलीनीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक पुढचं पाऊल पडलेलं आहे। बाकी निर्णयांच्या बाबतीत वेतन कराराच्या बाबतीत परमनंट कामगारांच्या वेतन कराराच्या बाबतीत 7 दिवसात चर्चा सुरू होत आहे, ज्यामध्ये ॲक्शन कमिटीने अतिशय स्पष्ट केलं की 2006 ते 2016च्या दरम्यान असलेला 6वा वेतन आयोगाच्या शिफारसी बेस्ट कामगारांना लागू झालेल्या नाहीत। त्याच्यामुळं त्याच्या समावेशासह 2016 ते 2026चा करार जो अंतिम करार करायचा आहे त्याची बोलणी या 7 दिवसात सुरू होणार आहेत आणि या करारापोटी 3000 रुपयाची अंतरिम वाढ प्रतिमाह देण्याचा निर्णय झालेला आहे। मित्रांनो, हे असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत आणि आपण सर्वच जण या निर्णयाने समाधानी असाल अशी माझी खात्री आहे आणि त्यामुळं उद्या सकाळी पासून पहिल्या गाडीपासून आपण आजपासूनच या क्षणापासून सर्वांनी गाड्यांवरती जायचं आहे। पण विसरायचं नाहीये, उद्या संध्याकाळी RMMSला जो मेळावा होणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून जो काही हे अतिशय प्रगतिशील निर्णय झालेले आहेत त्याचा सर्वांनी अनुभव घ्यायचा आहे। धन्यवाद।